जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या प्रमुख उपस्थितीत खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांची मुंबईत 28 मार्चला बैठक होणार असल्याची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रण आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सजयराव खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली। बैठकबाबतचे पत्र मुंबई उच्च न्यायालयामार्फत नुकतेच प्राप्त झाले असून सकारात्मक चर्चा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान 4 एप्रिल रोजी पंढरपूर ते कोल्हापूर अशी रथयात्रा काढण्यात येणार असल्याचे खोत यांनी सांगितले। गेली 40 वर्ष सर्किट बेंचसाठी लढा सुरू असून अनेक वेळा वेगवेगळी आंदोलने करण्यात आली आहेत। पत्रकार परिषदेला ज्येष्ठ ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, ॲडव्होकेट शिवाजीराव राणे, ॲडव्होकेट सोनाली शेठ, ॲडव्होकेट रवींद्र ओतारी, सुरेंद्र जैन उपस्थित होते। कोल्हापुरातले जे काही वकील आहेत किंवा 6 जिल्ह्यातले जे वकील आहेत त्यांच्या शिष्टमंडळासह आम्ही जाऊ, चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्ट यांची भेट घेऊ, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जजेस यांची भेट घेऊ, कोल्हापूरबाबत प्रॉपर रिप्रेझेंटेशन आम्ही त्या ठिकाणी त्यांना देऊ आणि कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची स्थापना करण्याबद्दल आपण त्यांना विनंती करणार। रथयात्रेचा दुसरा विषय असा आहे की गेल्या 4-5 दिवसापासून किंवा आठवड्यापासून आमच्याकडे नियोजित होतं की पंढरपूरपासून एक रथयात्रेचं प्रयोजन करायचं आहे आणि ती रथयात्रेची सांगता कोल्हापूरपर्यंत करायची आहे। तर 4 तारखेला 4 एप्रिलला पंढरपूर येथून पंढरपूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चौगुले आहेत यांच्या सारथ्याखाली त्या रथयात्रेचा प्रारंभ होईल। खंडपीठ कृती समितीचं निमंत्रक म्हणून मी स्वतः आणि 6 जिल्ह्यातील जे अध्यक्ष आहेत या कृती समितीचे सहनिमंत्रक आहेत हे सुद्धा त्या पंढरपूरमध्ये 4 तारखेला सकाळी 8 वाजता विठुरायाच्या मंदिरामध्ये हजर राहतील। विठुरायाचं दर्शन घेणार, त्यांना या खंडपीठाची पूर्तता होण्याबद्दल आम्ही साकडं घालणार आणि तिथून या रथयात्रेला प्रारंभ करणार। ही रथयात्रा पंढरपूर, सांगोला असं क्रमण करत वाटेमध्ये जेवढे आमच्या कृती समितीचे बार असोसिएशन येतात त्या बार असोसिएशनचं स्वागत स्वीकारत आणि त्यांना सोबत घेत कोल्हापूरपर्यंत येणार। कोल्हापूरमध्ये ज्यावेळी रथयात्रा येईल त्यावेळी कोल्हापूरचे सगळे वकील जे आहेत ते कोल्हापूरच्या वेशीवरती म्हणजे आपल्या हायवे नजीक त्या ठिकाणी त्यांना जाऊन ॲप्रोच होतील। आम्ही तर रथयात्रेच्या सुरुवातीपासून असू आणि इथं सगळ्यांना ॲप्रोच करून घेऊ आणि तिथून महालक्ष्मीच्या मंदिरापर्यंत ही रथयात्रा जाणार। या रथयात्रेमध्ये केवळ वकीलच नाही तर पंढरपूरमधील जो वारकरी संप्रदाय आहे तो सुद्धा मोठ्या संख्येनं या रथयात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि ही रथयात्रा एक जनआंदोलनाचं स्वरूप धारण करेल आणि हे आंदोलन आमचं नाही आहे। आम्ही सातत्यानं सांगतो की कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची स्थापना व्हावी ही वकिलांची मागणीच नाही आहे, जणू ही जी मागणी आहे ती सामान्य जनतेची आहे। सामान्य जनतेचं रिप्रेझेंटेशन म्हणून एक सुशिक्षित किंवा न्यायसंस्थेचा एक घटक म्हणून आम्ही त्याचं रिप्रेझेंटेशन करत आहे। तर जनता आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेलं आहे। आजच्या पत्रकार परिषदेसाठी सुद्धा जर आपण बघितलं तर कोल्हापूर फर्स्टचे संयोजक सुरेंद्र जैन साहेब आहेत, मॅकचे अध्यक्ष आहेत MIDCचे, परत मोहन कुशिरे आहेत, कोराणे साहेब आहेत, कमलाकांत पाटील साहेब आहेत किंवा हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष आहेत, हे सुद्धा आज या पत्रकार परिषदेला आहेत। हे जनआंदोलन म्हणून याचं स्वरूप धारण केलेलं आहे। आता तर याच्यामध्ये सामान्य जनतासुद्धा प्रवेश करेल आणि या रथयात्रेच्या निमित्तानं त्याची जनजागृती चांगल्या प्रकारे लोकांना माहीत होईल आणि लोकांना समजेल की हे खंडपीठ कुणासाठी आहे आणि कुणी याच्यामध्ये आहे आणि याच्यातून एक चांगला संदेश उच्च न्यायालयापर्यंत जाईल। दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म ऑर्गनायझेशन मुंबईकडून आसामचे माजी राज्यपाल जगदीश मुखी आणि BJP ओबीसी मोर्चा अध्यक्ष के लक्ष्मण आणि गुरुजी यांच्या हस्ते भारत गौरव आयकॉनिक अवॉर्डनी लातूरचे माजी खासदार तथा सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट संसदरत्न सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना मेनी मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करून गौरव करण्यात आला आहे। वकिलांना भारत सरकारकडून नोटरी बनवण्यासाठी शिफारस करून नोटरी बनवले। लातूर शहरातील ब्लॅक स्पॉट बंद केले। टेंभुर्णी रस्त्यासाठी अनेक वेळा लोकसभेत मागणी केली। रत्नागिरी नागपूर हायवे सुरू व्हावा यासाठी लोकसभेत मागणी केली। अनेक अनाथ मुलामुलींना मदत केली। गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केली। अशा सर्व कामाची दखल घेऊन आंध्रा ऑडिटोरियम लोधी रोड दिल्ली येथे अवॉर्ड देऊन डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला आहे।
आगामी सण उत्सव आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून उद्भवणाऱ्या परिस्थितीला हाताळण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी आज जयस्तंभ चौकमध्ये मॉक ड्रिल केली। दंगा काबू पथकाने मॉक ड्रिल करत अनेकांचे लक्ष वेधले आहे। तर दंगलग्रस्त सदृश परिस्थिती निर्माण झाली की रिस्पॉन्स कसा होईल व परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे याच परिस्थितीचा हा डेमो असतो, अशी प्रतिक्रिया बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी दिली आहे। आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आमचा अभिमान, जय भवानी जय शिवाजी अशा जोरदार जयघोष करत कोल्हापुरात शिवप्रेमी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात नामविस्ताराला तीव्र विरोध दर्शवण्यात आलाय। विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यापीठ सेवा संघ, विद्यार्थी, प्राध्यापकांच्या संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन आंदोलन करण्यात आले। सुरुवातीला शाहीर आझाद नाईकवडी यांनी पोवाडा सादर करून सर्वांचेच लक्ष वेधले। नको नको नामविस्तार नको अशा सुमारे 10 मिनिटे घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला। शिवाजी विद्यापीठ आमच्या अस्मितेचे प्रतीक असून यात कोणताही बदल करू देणार नाही असा इशाराही देण्यात आलाय। असं समितीने ठरवलं म्हणून आम्ही काय म्हणतोय, आता आमचा एक निर्धार, आता आमचा एक निर्धार, आता आमचा एक निर्धार, आता आमचा एक निर्धार ठरला विचार, नाही माघार, नाही माघार। शिवाजी विद्यापीठ नाव राहण्यास जागृत राहू, लढून समयास लढा देऊ या स्मरण विद्यापीठ। धन्यवाद। जय भवानी, जय भवानी, हर हर हर। धन्यवाद। शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेवेळी या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये या ठिकाणी निर्णय झाला होता। त्यावेळेला श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा पहिले आमदार डी बराले यांनी सूचना मांडलेली होती। यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सांगितलं ज्या पद्धतीनं JNU अशा पद्धतीनं ज्या शॉर्ट फॉर्म होतील आणि शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ही लोकांच्या तोंडात येणार नाही आहे, त्यामुळे आपल्यास मी विनंती करतो की शिवाजी विद्यापीठ हेच नाव असावं अशी त्यांनी त्यांची समजूत काढली आणि सर्व सदस्यांनी एकमुखी निर्णय घेतला आणि शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली। आज गेल्या अनेक वर्ष हे विद्यापीठाचं नाव बदलण्यासाठी काही दिवस एक नाम विस्तार चळवळ म्हणून उभारलेलं। आम्ही आज कुलगुरूच्या करवी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज नावाचं आणखीन एक विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहे आणि शिवाजी विद्यापीठ ही आमची कोल्हापूरची, सांगलीची, साताऱ्याची आणि सोलापूरची सर्व अस्मिता आहे। म्हणून युवक, विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, आमच्या याच्यामध्ये काम करणारे सर्व सेवक, राजकीय पक्षाची सर्व मंडळी आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे शिवप्रेमी सर्व संघटना आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या पद्धतीने सरकारला इशारा दिला की हा आमचा पहिला टप्पा आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये नाम विस्तार सहन करणार नाही, म्हणून शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलू नये, शिवाजी विद्यापीठ हेच राहावं यासाठी आम्ही आंदोलन केलं। म्हणून आमचा एकच असं की आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। परभणी जिल्ह्यातील मानवत तहसीलमध्ये सुभद्रा उत्तम सुरवसे व तिचे पती न्याय मिळवण्यासाठी दाद मागत आहेत। लक्ष्मण सुरवसे, गोपाळ सुरवसे, वैजनाथ सुरवसे नामक व्यक्ती शेतकऱ्यास त्यांच्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता देत नाहीत। कोर्टाचा आदेश असताना देखील न्याय मिळत नाही। प्रशासन देखील ठोस कारवाई करत नाही। तिच्या परिवाराची 15 एकर जमीन आहे, परंतु शेतात जाण्यासाठी रस्त्याचा वाद सुरू आहे। उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर काही लोकांनी जबरदस्तीने रस्ता बंद केलाय। प्रशासनाने पोलिसात उपस्थित रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही केली, परंतु समोरून शेतकऱ्यांनी विरोध करून सरकारी मोजमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांना पळवून लावले। महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते। त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले, आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही कुठे जावे? रस्ता बंद झाल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे व परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे। शासन गरीब शेतकऱ्याला न्याय देईल का? नाहीतर अधिकारासाठी उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। तरी रस्ता खुला होत नाही, कारण आम्हाला समजत नाही झालं काय आता काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला रस्ता द्यावा विनंती एवढीच आमची। या ज्या पीडित महिला आहेत, सुभद्रा उत्तम सुरवसे यांचं हे राहणार गाव पिंपळा, तालुका मानवत, जिल्हा परभणी। हे दोघं नवरा बायको शेती करतात, त्यांचा मुलगा सुद्धा शेती करतो। हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, पण आज ह्यांच्या शेतात जायला त्यांना शेत रस्ता नाहीये। ह्यांच्या शेतात जाताना जे मध्ये शेतं आहेत, लक्ष्मण रामभाऊ सुरवसे, गोपाळ लक्ष्मण सुरवसे आणि वैजनाथ सुरवसे यांच्या मालकीचे हे 3 जण ह्यांच्या शेत रस्त्याला जाताना ह्यांना अडवत आहेत, मारहाण करत आहेत की तुम्ही इथून शेतात जाऊ नका। त्याच्यामुळे ह्यांना आज खूप प्रॉब्लेम होत आहेत। जेव्हा हे येऊन तहसीलदार साहेबांकडे यांनी कंप्लेंट केली आणि तिथे एक अर्ज दाखल केला की आम्हाला शेतात जायला रस्ता नाही, तुम्ही आम्हाला रस्ता काढून द्या, तो अर्ज त्यांनी इथं मंजूर केला। परत याच जे हे आरोपींचं नाव घेतलं मी, ह्याच आरोपींनी परत अपील केलं हायकोर्टामध्ये। तो अपीलचा निर्णय पण आपल्याकडून आला आणि मान्य हायकोर्टाने पण आपल्याकडूनच निकाल दिलाय की हे जे शेतकरी आहेत ह्यांना शेतामध्ये जायला रस्ता मोकळा करून द्या। पण हे आरोपी आज हायकोर्टाचा अपमान करत आहेत आणि त्या आदेशाचं उल्लंघन करून ह्या लोकांना शेतात जाऊ देत नाहीयेत। जेव्हा हे लोक इथं तहसीलदार साहेब, परत भूमी अभिलेखचे काही कार्यालयामधले लोक आणि 4 पोलीसवाल्यांचा SP ऑफिसला यांनी भत्ता सुद्धा भरला, त्याची अमाऊंट 26,700 रुपये। आज सर्वसामान्य माणसांनी 26,000 रुपये फक्त 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा भत्ता भरलेला आहे। पण आज तिकडे नेऊन सुद्धा हे जे आरोपी आहेत त्या लोकांनी यात सर्व कर्मचाऱ्यांना तिकडून हाकलून दिलं शिवीगाळ करत। आणि जेव्हा आम्ही त्या कर्मचाऱ्यांना म्हणलं की साहेब तुम्ही त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा केला म्हणून तुम्ही त्यांच्यावर FIR नोंदवा, तर हे कर्मचारी सगळे वापस आले, ह्यांनी FIR नोंदवला नाही। आज आम्ही सगळे पोलीस स्टेशनकडे जातोय, माननीय SP साहेबांकडे येतोय, सगळे एकमेकांवरती हा विषय ढकलून देतात की ते कारवाई करतील, पण या लोकांना आज न्याय भेटत नाही। त्याच्यामुळे आज आम्ही इथे जिल्हाधिकारी साहेबांकडे आज निवेदन द्यायला आलो आहेत आणि हे शेवटचं निवेदन आज आम्ही दिलं आहे। आज जर ह्या 2-3 दिवसात याच्यावरती कसली कारवाई झाली नाही तर हे लोक आज इथं म्हणजे कलेक्टर ऑफिस समोरच इथं उपोषणाला बसणार, कारण की शेतात नाही गेलं तर ह्यांना आज उपासमारीची वेळ येते। आणि
जर शेतात गेलं तर ते लोक ह्यांना मारहाण करत आहेत. ह्यांनी त्या लोकांवरती एक FIR पण लॉन्च केला, कारण की त्या लोकांनी ह्यांना मारहाण केली होती. त्या गावाला ह्याच्याहून टाके सुद्धा पडलेत मारहाण होऊन. एवढी गंभीर परिस्थिती आहे तिथं की गेलं तर त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यामुळे आमची शासनाकडे विनंती राहील की लवकरात लवकर या लोकांवरती कारवाई करा, कारण की हा जो माणूस आहे गोपाळ, हा माणूस मागच्या 5 वर्षामध्ये गावचा सरपंच होता आणि त्याच्यामुळे त्या माणसाची दहशत आहे. आज ह्या कर्मचाऱ्यांना वापस पाठवायचं आणि शिवीगाळ करायची एवढी हिंमत या लोकांकडे येते कुठून? आज तुम्ही कायदा सुव्यवस्था काही ठेवता की नाही, मान ठेवता की नाही आज कोर्टाचा, म्हणून आम्हाला प्रश्न पडत आहे. त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे येऊन ही विनंती करतोय की लवकरात लवकर या प्रकरणामध्ये तुम्ही दखल द्या आणि त्या लोकांवरती FIR नोंदवून घ्या. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. बुद्धगया टेम्पल ऍक्ट 1949 त्वरित रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खू व बौद्धांच्या ताब्यात द्यावे व तेथील व्यवस्थापन हे पूर्णतः बौद्ध भिक्खूंच्या हाती देण्यात यावे. या मागणीकरता काल नांदेड येथील भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, विविध आंबेडकरी पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आलाय. मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर भिक्खू संघाच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. होश में आओ, होश में आओ. हल्ला बोल, हल्ला बोल. हल्ला बोल, हल्ला बोल. धिक्कार असो, धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो. महाबोधि महाविहार का ये जो आंदोलन है, ये आंदोलन नया नहीं है. सबसे पहले 1891 में अनागरिक धर्मपाल जो श्रीलंका से आए थे, उन्होंने महाबोधि महाविहार हिंदुओं के कब्जे से हमें सौंपा जाए ऐसी मांग की थी. विश्व भर में उन्होंने यूनो तक, उस समय यूनो तक उन्होंने मांग की थी. उस समय कलकत्ता उच्च न्यायालय में उन्होंने एक केस लड़ा और कलकत्ता उच्च न्यायालय ने 1930 की पहले की बात है, 1930 के पहले महाबोधि महाविहार बौद्धों को सौंपा जाए ऐसा निर्णय कलकत्ता उच्च न्यायालय ने भी दिया था. लेकिन बिहार विधिमंडल उसको पुनः एक बार 1949 में पारित करता है और उसमें वह तरतूद की जाती है कि उसमें एक कमेटी होगी. कमेटी में 4 हिंदू सदस्य होंगे, 4 बौद्ध सदस्य होंगे और 9वां उसका चेयरमैन होगा, जो अध्यक्ष होगा वह कलेक्टर होगा और वह हिंदू रहेगा. 2013 में उसको खारिज किया. कलेक्टर कोई भी हो सकता है, लेकिन फिर भी ये 4 हिंदू और 4 सदस्य, 4 बौद्ध होने के बावजूद 9वां जो चेयरमैन होता है उसको भी नियुक्त किया जाता है बिहार सरकार द्वारा. यानी बिहार सरकार ने अपने हाथ में उसकी चाबी रखी हुई है कि 5 सदस्य हिंदुओं के रहेंगे जो बिहार सरकार ही नियुक्त करता है. रही बात 4 बौद्ध सदस्यों की, तो आज तक बिहार सरकार ने जिनको बौद्ध सदस्यों के तौर पर वहाँ पर जो है नियोजित किया गया है, उन सदस्यों को ऐसे ही नामधारी उन्होंने सदस्य बनाया है. लेकिन पूरा पावर तो हिंदुओं के हाथ में है. भगवान बुद्ध ने कर्मकांड को धिक्कारा है, आत्मा को भगवान बुद्ध ने नाकारा है. लेकिन वहाँ पर जो है कर्मकांड किए जाते हैं, श्राद्ध पक्ष किया जाता है, पिंडदान किए जाते हैं और वहाँ पर आत्मा की पूजा की जाती है. शैव पंथ के एक मठाधीश, एक गिरी वहाँ के एक सदस्य हैं. उस कायदे में
1949 के कायदे में एक तरतूद ऐसी भी की गई है कि महाबोधि महाविहार परिसर में जो शैव मठ है उसकी पूरी संपत्ति की देखभाल केवल वहाँ के पुजारी करेंगे, महाबोधि विहार समिति उसमें दखल अंदाजी नहीं देगा। वो एक्ट बौद्धों के ऊपर अन्याय करने वाला वो एक्ट है। वो एक्ट के मुताबिक वहाँ पर 4 हिंदू 4 बौद्ध और वहाँ पर जाने वाले जो जिला अधिकारी है वो वहाँ के पदसिद्ध अध्यक्ष रहेंगे, ऐसा वो 1949 का एक्ट है। वो बौद्धों के ऊपर अन्याय करने वाला है, उसे त्वरित रद्द करना चाहिए और बौद्ध भिक्खु और बौद्ध समाज के बौद्ध समाज को वो महाबोधि विहार का पूरा कारोबार देना चाहिए। यही मांग लेकर के हम यहाँ पर 25 मार्च 2025 में महामोर्चा निकालने वाला है। लाखों की तादाद में यहाँ पर बौद्ध अनुयायी यहाँ पर उपस्थित है। ये महामोर्चा का जो निवेदन है ये गृह मंत्री अमित शाह, केंद्र पंतप्रधान और बिहार राज्य सरकार और महाराष्ट्र राज्य सरकार और यूनेस्को को हमने ये निवेदन सादर किया है जिला अधिकारी नांदेड़ की मार्फत से। तो ये एक्ट त्वरित 1949 का रद्द करके महाबोधि महाविहार ये बौद्ध भिक्खु और बौद्धों के ताबे में देना चाहिए, क्योंकि विश्व भर के बौद्ध भिक्खु बौद्ध भिक्खुनी और बौद्ध अनुयायी उपासक उपासिका इनका वो श्रद्धा का ठिकान है, ये हमें मिलना चाहिए। इसके लिए हमारा ये आंदोलन महामोर्चा की ओर से चालू है और वो पूरी शांतता से यहाँ पर हमारा ये महामोर्चा आंदोलन चालू है। सर, लोगों से क्या अपील करेंगे आगे चलकर? लोगों से यही अपील है कि हम एक जगह पर आना चाहिए। हम अगर एक जगह पर आते हैं तो हमारी जो हिरासत हमारी जो अमानत है वो हमारे पास में आ जाएंगे, हमारे हिरासत में आ जाएगी। इसके लिए सभी लोगों ने एक होकर के ये महाबोधि महाविहार का जो आंदोलन है इन्हें हमें यशस्वी करना है। इसीलिए सब लोगों ने आपसी मतभेद भुला करके हम सब एक है, यही बात सामने रखते हुए सभी समाज ने एक होकर के महाबोधि महाविहार का ये लड़ा आंदोलन जारी रखना चाहिए। जो महाबोधि महाविहार बुद्ध गया 1949 का एक्ट है वो रद्द करके बौद्ध भिक्खुओं के ताबे में देना चाहिए। ऐसी मांग अभी से नहीं तो पिछले 100 साल से चालू है। अनागारिक धर्मपाल जी ने इस मोर्चा को इस आंदोलन को चालू किया था, तब से लेकर आज तक 100 साल से ये आंदोलन चालू है। अभी भी हम आंदोलन कर रहे हैं और इसके बाद भी आंदोलन चालू रहेगा। जब तक ये बुद्ध विहार बौद्ध भिक्खु के ताबे में नहीं मिलता तब तक ये आंदोलन चालू रहेगा और इससे भी अधिक शांति से होके उग्र भी हो सकता है, लेकिन हम बुद्ध विहार लेके छोड़ेंगे और ये हमारा अधिकार है। और हम जग भर के बौद्ध भिक्खु और यहाँ भी भारत भर के बौद्ध भिक्खु सभी अम्बेडकरी समाज एक होके इस बुद्ध विहार को हासिल करके रहेंगे। ऐसे निवेदन हम इस आज के मोर्चा में से केंद्र सरकार और वहाँ के बिहार के राज्य सरकार को दिया है और ऐसी जी की हमारी मांग है वो पूरी करनी चाहिए। इससे भी अधिक उग्र आंदोलन चलाया जाएगा। BTMC जो एक्ट है मतलब बोध गया टेम्पल मैनेजमेंट कमेटी जो बहुत मतलब गलत तरीके से बौद्धों के विरुद्ध में हुआ है। 1949 का जो कानून है वो कानून के हिसाब से उसमें जो 9 कमेटी के मेंबर है उनमें से 4 बौद्ध है, 4 अबौद्ध यानी हिंदू है और उसका प्रमुख कलेक्टर है। लेकिन ये सब बौद्धों का जो श्रद्धा स्थल है, बौद्धों का श्रद्धा स्थल यानी बौद्धों के इसमें होना चाहिए, उनके काबू में होना चाहिए। लेकिन यहाँ पे 1949 में वो जो कानून है वो बौद्धों के विरुद्ध में है। इसीलिए पुनः इस देश में एक बार आवाज़ उठी है कि बोध गया महाबुद्ध विहार जो है वो बौद्धों के मतलब बौद्धों को सौंपा जाए। ब्रिटिश गवर्नमेंट बिहार सरकार ने जो कानून किया है उसको रद्द करके उसमें सुधार न करके ये पूरी तरह से बौद्धों को सौंपा जाए। माढा तालुक्यातील कुर्डुवाडू येथे बौद्धाचार्य श्रामणे 10 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सदरील शिबिरासाठी भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा पश्चिम विभाग माढा तालुका भारतीय बौद्ध महासभा बौद्ध समाज परिषद कुर्डुवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे। भारतीय बौद्ध महासभा सोलापूर पश्चिम विभाग
यांच्या विद्यमाने बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर 20 मार्च 2025 ते 30 मार्च 2025 या 10 दिवसाचं प्रयोजन करण्यात आलेलं असून या ठिकाणी 18 प्रशिक्षणार्थीनं सहभाग घेतलेला आहे। या ठिकाणी कुर्डुवाडी शहरातील तमाम बौद्ध समाजाच्या वतीनं त्याचप्रमाणे माढा तालुक्याबरोबर माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, करमाळा या विभागातील प्रशिक्षणासाठी भाग घेतलेला असून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जे बौद्धाचार्यचे एक्झाम त्याचप्रमाणे जे प्रशिक्षित होतात त्यांची घेतली जात असते आणि या ठिकाणी श्रामणेर हा पुढं धम्माचा प्रसार करणारा धम्मप्रसारक असतो। अशा प्रकारचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 तारखेला बौद्धाचार्याची परीक्षा घेतली जाणार आहे। नमो बुद्धाय जय भीम या माढा तालुक्यातील कुर्डुवाडी शहरामध्ये 20 मार्च 2025 ते 30 मार्च 2025 पर्यंत श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर सोलापूर जिल्हा पश्चिम विभाग यांनी आयोजित केले आहे। या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय हनुमंतरावजी जगताप साहेब यांच्या अथक प्रश्नामुळे आणि त्यांना साथ देणारे सर्व त्यांचे सहकारी बौद्ध गण आणि बौद्ध भिक्षुक यांच्या समेत हा फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी श्रामणेरचा आयोजित केला आहे आणि तोच आयोजित एकूण करमाळा, माढा, सांगोला, पंढरपूर या विभागामधून बरेचसे श्रावक या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आलेले आहेत आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी जगताप साहेब, जानराव साहेब आणि ओहळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्य करत आहोत आणि हेच कार्य आम्ही त्यांच्या माध्यमातून पुढे आम्ही धम्माची चळवळ गतिमान करण्यासाठी पुढे चालू ठेवणार आहोत। नमो बुद्धाय जय भीम जय श्री। कोल्हापूरच्या विकास कामासाठी कोणता निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते। त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। त्यावेळी विविध कामांविषयी मंत्री पवार यांनी आढावा घेतला। कोल्हापूरच्या विकास कामासाठी सरकार कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याचे पवार यांनी सांगितले। यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी तसेच विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला पालकमंत्र्यांनी आणि मुश्रीफ साहेबांनी विनंती केलेली होती, प्रकाशरावांनी, की दादा तुम्ही येताय तर आमचे काही प्रश्न आहेत कोल्हापूर शहराचे आणि जिल्ह्याचे, त्याबद्दलची आढावा बैठक जर घेतली तर कुठं आम्हाला निधी पाहिजे, कुठं आम्हाला केंद्र सरकारची मदत पाहिजे, कुठं आम्हाला राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागाची मदत पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि ते प्रेझेंटेशन देत असताना मागं देखील आम्ही उदाहरण द्यायचं झालं तर केशवराव भोसले नाट्यगृहाला आपण निधी दिला आहे, तो 25 कोटी रुपये निधी आला आहे, त्याचं काम कसं चाललेलं आहे, त्याच्यात काही अडचणी आहेत का, पुढचे पैसे साधारण त्यांना कधी लागतील, त्याच पद्धतीनं आपलं क्रीडा संकुल असेल, इथलं विभागीय क्रीडा संकुल, त्याचबरोबर इथलं क्रिकेटच्या संदर्भामध्ये तुम्हाला 35 एकर जागा इथल्या कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनला पाहिजे आणि आपला ज्योतिबाचा विकास आराखडा, आपल्या महालक्ष्मीचा विकास आराखडा, आपलं कन्व्हेन्शन सेंटर त्याचं आता मे महिन्यामध्ये आपल्याला भूमिपूजन घ्यायचं आहे, एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये, त्या प्रकारे अशा अनेक वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा, आपला नागपूर कोल्हापूर जो रोडचं काम चाललेलं आहे तिथले काही प्रश्न थोडेसे आहेत, ते प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील, अशा पद्धतीनं आपल्या इथं पालक सचिव देवरा आहेत, ते माझ्याकडेच ACS प्लॅनिंग म्हणून काम करतात आणि ह्या सगळ्याच्या बद्दलचा आढावा यांना साधारण वर्षभरात कुठल्या कामाकरता किती निधी लागणार आहेत आणि यंदा अर्थसंकल्पात त्यांना किती निधी मिळालेला आहे, DPDCमध्ये देखील कुठं काही त्यांना कट लागू नये आणि त्यांना गाड्या पाहिजे होत्या, खरं मागच्याच वेळेस सांगितलेलं होतं, आता इथं 3 गाड्या होत्या, त्यातली एक गाडी DV कार परभणीला का कुठं परत गेली, 2च गाड्या आहेत, त्याच्यामुळं एखाद दुसरे मंत्री दौऱ्यावर आले किंवा शासनाचे कोण प्रतिनिधी किंवा न्यायाधीश वगैरे
तर वाहनाची गरज आहे म्हणून 5 वाहनं त्यांनी मागितलेले आहेत. अशा वेगवेगळ्या अनेक विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही पालकमंत्र्यांनी प्रकाशराव आणि मुश्रीफ साहेबांनी आम्ही साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी केली. अधिकाऱ्यांना पण इथं महानगरपालिकेला चांगली इमारतीची गरज आहे, कारण पूर्वी जिथं आता महानगरपालिका भरती तिथं फार मर्यादित जागा आहे. आता आपलं कोल्हापूर शहर चौबाजूंनी वाढलेलं आहे आणि त्याच्यातनं मला COनी पण शेवटी एक चांगला जिल्हा परिषदेच्या शाळांच्या करता 5 वर्षाचा आराखडा पालकमंत्री आणि ह्या सगळ्यांनी तयार केलेला आहे. तर त्याला पण कसं 5 वर्षात काही DPCचा पैसा, काही CSRमधला पैसा, काही वेगवेगळ्या निधीतनं ते प्रयत्न करतायत आणि उत्तम प्रकारच्या शाळा आणि त्यांचे टॉयलेट ब्लॉक कसे होतील आणि दर्जेदार ज्ञान त्यांना कसं देता येईल अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींचा गेले साधारण 2 तास आम्ही चर्चा केली आणि एकंदरीत चर्चा समाधानकारक झालेली आहे. त्याच्यातून पुढं कसं जायचं काही गोष्टींमध्ये मला मुख्यमंत्र्यांची पण चर्चा करावी लागणार आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांशी पण चर्चा करावी लागणार आहे. आणि माझा जो अनुभव आहे की काही प्रश्न असे असतात की त्यांच्यापर्यंत न्यावे लागतात, त्यावेळेस त्यांचाही सकारात्मक दृष्टिकोन असतो, कुठली काही अडचण नसते. या पद्धतीनं आपल्या कोल्हापूरचं विमानतळाच्याबद्दल आपल्याला धावपट्टी वाढवायची आणि धावपट्टी वाढवल्या नाईट लँडिंग आता सुरू झाले, परंतु धावपट्टी वाढवल्यानंतर 2 रोड, एक स्टेट हायवे आहे आणि दुसरा पण एक रोड आहे, तो पण जरा बाहेरनं घ्यावा लागतो आहे. नवीन आपलं वाढ करतो आहे तिथं, तर त्यालाही काही निधी लागतो. काही ठिकाणी ब्रिज झालेत परंतु भराव राहिलेला आहे. 17 मार्च 2025 रोजी नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचा वंचित बहुजन आघाडीतर्फे कठोर शब्दात निषेध करण्यात येत आहे. कोणीही दोषी असो त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, हे आमची ठाम मागणी आहे. अशा प्रकारच्या हिंसक घटनांना आम्ही कोणत्याही स्वरूपात समर्थन देत नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीतर्फे पत्रपरिषदेत देण्यात आली. से कलंकित किया गया उस वक्त, उस दिन, उस रात में मैं खुद आप पत्रकार बंधुओं के साथ, बहुत सारे लोगों ने मुझे वहाँ पे देखा, मैं उनके साथ उस दिन ग्राउंड पे था. मैंने देखा कि किस तरीके से आम जनता को तकलीफ़ दी गई. हम लोगों ने देखा कि किस तरीके से पुलिस के ऊपर मारहान हुई. हमने देखा कि किस तरीके से कुछ लोगों ने वहाँ पे जाड़-पोड़ की और इसका खुला निषेध जो है वंचित बहुजन आघाड़ी ये करता है. और स्वयं हम लोगों ने वहाँ पे एक लाइव भी इंस्टाग्राम पे एक लाइव और फेसबुक पे एक लाइव किया था, जहाँ पे हमने अपील की थी कि शांति बनाए रखे और आगजनी और किसी भी जो दंगा हुआ है वो दंगा इसके बाद ना हो, क्योंकि दंगे में कोई जात धर्म नहीं होती दंगाइयों की. दंगा करने वाला ये देशद्रोही होता है, ये संविधान द्रोही होता है, ये हमको मान के चलना है. अब आज की जो प्रेस कॉन्फ्रेंस की गई इसका उद्देश्य यही था कि कुछ दिनों से हम लोगों ने दोनों पक्षों के जितने भी विक्टिम्स हैं उनसे हमने मिलने की कोशिश की, उनसे हम लोग मिले भी. और कल बाकायदा ऐसे कुछ विक्टिम्स हैं जिनका पिछला नाम, उनके नाम के पीछे क्या लगता है, ये पिछला नाम चेक करके पुलिस द्वारा, नागपुर पुलिस द्वारा उनको जबरन सिर्फ शक के आधार पे उनको घर से उठाया गया और घर से उठाने के बाद उनको बेदम मारा गया. और इतना ब्रूटल पे पुलिस एट्रोसिटी हुई है कि किसी का हाथ टूट गया, किसी का पैर टूट गया और किसी को इतना मानसिक तौर पे उनको इतना प्रताड़ित किया गया उनके परिवारजनों के सामने कि वो आज यहाँ पे आने वाले थे हमारे साथ. जैसे आपको प्रेस इनविटेशन में आपको जब कहा गया कि एक विक्टिम है वो खुद आके बोलने के लिए तैयार है, लेकिन हमारे पुलिस वाले इतने सजग हैं कि थोड़ी देर पहले जब मैं यहाँ पे आ रहा था तो मैं लेट इसीलिए हुआ कि मेरे घर पे कुछ पुलिस वाले गए थे.
इसका रीज़न मेरे को नहीं पता। बिना नोटिस के, बिना संविधान के आप लोग कैसी भी कार्रवाई कर रहे हो। और उसके बाद थोड़ी देर पहले मेरे को उसी विक्टिम का कॉल आया और उसने कहा कि सर मुझे खतरा है, मैं आगे नहीं आ सकता। आई विटनेस और उसके साथ साथ सिर्फ डोबी बस्ती नहीं, सिर्फ मोमिनपुरा नहीं, सिर्फ हंसापुरी नहीं, ये पूरे के पूरे सेंट्रल नागपुर में जितने भी लोग थे जिन्होंने ये सब देखा या जिनको उनके आधार पे, उनके पिछले नाम के आधार पे जिनको उठाया गया, वो आके बात करने के लिए तैयार थे कि हमको किस तरीके से बिना नोटिस दिए या बिना कोई कार्रवाई किए हमको घर से उठा के बेदम मारा गया और हमको 14 घंटे 18 घंटे मारने के बाद, जानवरों के जैसे हमको मारने के बाद हमको छोड़ दिया गया ये बोल के कि तुम लोग बेगुनाह हो। तो ये परिस्थिति आज नागपुर में है कि कोई अपनी आवाज़ बुलंद करना चाहता है, कोई अपनी कंप्लेंट फाइल करना चाहता है, तो भी वो आगे से आके बात नहीं करना चाहता। हम खुद एक मतलब इतने बड़े पक्ष के हम छोटे से कार्यकर्ता है, अगर हमारे ऊपर भी प्रेस कॉन्फ्रेंस, ये कोई मतलब ये कोई आंदोलन तो है नहीं। यहाँ पे भी अगर आईबी की पुलिस वालों की नज़र है तो आप समझिए उस दिन ये जो दंगल घटी उसमें भी आईबी की और पुलिस वालों की नज़र थी। दे दीजिए आप सबको। आप किसी भी बेगुनाह को अगर आप उठा के बेदम मार रहे हो, चाहे वो एक पत्रकार हो, चाहे वो एक युवा हो, शक के आधार पे उसको अगर आप मार रहे हो, तो एक न्यायालयीन प्रोसीजर है। यहाँ पे पुलिस डिपार्टमेंट के कई लोग यहाँ पे बैठे हुए हैं, उनको पता है कि अगर किसी भी आरोपी के घर जाना है या किसी भी आरोपी को अगर अरेस्ट करना है तो उस आरोपी को एक नोटिस दिया जाता है। तो मतलब इसकी जो पुष्टि है, ये मैं आपको जो बता रहा हूँ, इसकी पुष्टि सरकार ने करनी चाहिए। सरकार ने कहा कि हम लोगों ने कितने किए, उन्होंने एफआईआर कुछ पता है कितने? 12 एफआईआर किए। हमारे पास जो जानकारी आई है कि कम से कम 1200 लोगों को डिटेन करके नागपुर के लॉकअप में रखा गया है अनडॉक्यूमेंटेड, मतलब उसका कहीं पे भी डॉक्यूमेंटेशन नहीं है। इसकी जो पुष्टि है ये मैं नहीं करता, इसकी पुष्टि गृह मंत्रालय ने खुद करनी चाहिए। अगर आप किसी भी आरोपी को अगर आप उठा रहे हो तो पुलिस डायरी में उसका नोंदनी होता है ना। तो जिन भी लोगों को उठा के बेदम मारा गया उनका तो रिकॉर्ड कहीं ना कहीं होगा। तो उसके लिए जो है वो पुलिस डिपार्टमेंट ने आगे से आके बताना चाहिए कि हम लोगों ने पुलिस एट्रोसिटीज नहीं की है। तो संविधान की धज्जियां यहाँ पे उड़ाई जा रही है, ये आपको समझना पड़ेगा। यहाँ पे औरंगजेब का जो मैटर है, यहाँ पे किसी भी मुसलमान को औरंगजेब की कब्र से कोई फर्क नहीं पड़ता। ये फूले शाहू अंबेडकर का महाराष्ट्र है, ये यूपी और बिहार नहीं है जहाँ पे आप बहाने बना के बुलडोजर की कार्रवाई करोगे। संविधान ने हक दिया है और ये हक जो है हर एक अधिकारी का है। यहाँ पे क्रिमिनल जस्टिस एक्ट भी है, जहाँ पे एक क्रिमिनल प्रूव होने के बाद कोर्ट न्यायालयीन प्रक्रिया उसको एक मौका देती है अपने आप को प्रूव करने का। तो बुलडोजर की कार्रवाई जब हुई तो माननीय न्यायालय ने अभी कुछ दिनों पहले एक डिसीजन दिया था, स्टे ऑर्डर दिया था और पुलिस डिपार्टमेंट के ऊपर और महानगर पालिका के ऊपर फटकार भी लगाई थी कि आपने कैसे क्या इस जुडिशरी मैटर के ऊपर आपने तुरंत कार्रवाई कर दी। चीफ जस्टिस ऑफ इंडिया गवई साहब ने भी सुप्रीम कोर्ट का एक बहुत बड़ा वर्डिक्ट है और वर्डिक्ट जब भी आता है सुप्रीम कोर्ट का, ये एक कानून बन जाता है। इसमें उन्होंने कहा कि अगर अनऑथोराइज कंस्ट्रक्शन कहीं पे भी है, इलीगल कंस्ट्रक्शन अगर कहीं पे भी है, तो उनको नोटिस बजा के 15 दिन की कार्रवाई का उनको एक लेटर देना पड़ता है। तो क्या ये प्रोसेस फॉलो हुई क्या? और प्रोसेस से ही संविधान बनता है, ये आप सबको समझना पडेगा। JB मिंड्याच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।